या राणीचं नाव तुम्हाला माहितीच आहे, प्लस या राणीसोबत ज्या साडीचं नाव जोडलं गेलंय तेही तुम्हाला माहिती आहे. त्या म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर आणि महेश्वरी साडी. वेलकम टू काठपदर सिरीज. अहिल्याबाईंनी जेव्हा मालवा प्रांताची राजधानी ही इंदोरवरून महेश्वरला शिफ्ट केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की महेश्वरमध्ये वस्त्र उद्योगाला किंवा हातमागाला काही फारसे चांगले दिवस नाहीयेत. त्यांना फक्त आर्थिक मदत नाही केली, तर त्यांनी सुरत आणि मालवा या प्रांतातून काही रेवा समाजाचे विणकर बोलावून घेतले आणि त्यांना महेश्वरमध्येच वसवलं. त्या एवढ्यावरच नाही थांबल्या, तर त्यांनी लोकल आर्किटेक्चर म्हणजे आजूबाजूची मंदिरं, होळकरांचा वाडा प्लस नर्मदा नदी या सगळे मोटिव्स साडीवर आणण्यासाठी विणकरांना प्रोत्साहित केलं. त्यांनी स्वतःसाठी सुद्धा नऊवारी साडी बनवून घेतली होती आणि यामुळेच अहिल्याबाईंच्या काळात महेश्वरी साडी ही राजघराण्याची ओळख बनली. अहिल्याबाईंनी जे काम केले ते खरं तर एका राजाच्या भूमिकेपलीकडचं आहे. आजच्या राण्या या तुम्हाला म्हणावं लागेल, ज्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे हातमागाच्या साड्या खरेदी करून किंवा त्या परिधान करून या कलेला, या वस्त्रकलेला जिवंत ठेवतात. अशा या संयमी आणि कणखर राणीला आमचा मानाचा मुजरा. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा काठपदर सिरीज.